लाकूड घनफुटात कसं मोजतात आपण या व्हिडिओमध्ये पाहू। बघा, आपण डायरेक्ट आरा मशीन मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी लाकूडाचा भाव काय आहे, किती घनफूट भरतं, डिटेल पाहूया। चला तर तुम्हाला हे जे लाकूड दिसतं हे किती घनफूट भरतं आणि 800 रुपये घनफूट याचा भाव आहे, तर किती रुपये खर्च येईल आपल्याला हे लाकूड विकत घ्यायला। चला आपण मोजून पाहूया। तर आपण या लाकडाची मोजू, पकडा एकदा या लाकडाची लांबी मोजू। तर लांबी भरलेली आहे 8 फूट। तर बघा, रुंदी भरलेली आहे 10 इंच आणि उंची भरलेली आहे 5.5 इंच। तर या लाकडाची लांबी भरलेली आहे 8 फूट, रुंदी भरलेली आहे 10 इंच आणि जाडी म्हणजे उंची भरलेली आहे 5.5 इंच। चला काढू आपण याचं घनफूट। तर बघा, आरा मशीन मध्ये जे काही शिंदे काका आहेत त्यांच्याकडे पुस्तक आहे, एकदा दाखवा। बघा, हे खूप जुनं पुस्तक आहे, यातून त्यांनी बराचसा अभ्यास केलेला आहे आणि घनफूट कसं मोजायचं, बाकीचे माप कसे मोजायचे ह्यांचा त्यांनी अभ्यास करून हे काम केलेले सगळे है ना। मग लाकूड घनफुटात कसं मोजतात ते आपण थोडंसं शिंदे साहेबाकडून माहित करून घेऊ। त्याची रुंदी गुणीला जाडी, रुंदी गुणीला जाडी, ही इंचात धरायची, ही इंचात धरायची। तर त्याची लांबी फुटात धरायची, लांबी फुटात धरायची, त्याला 144 न भागायचं आणि त्याला 144 न भागायचं। खूप खूप धन्यवाद शिंदे काका, जुन्या पद्धतीनं कसं मोजतात त्याची माहिती दिल्याबद्दल। तर पहा, लाकूड घनफुटात मोजताना आपण लांबी घेतली, इंचामध्ये घेतली 96 इंच, त्याला 12 न भागून 8 फूट घेतलं। रुंदी 10 इंच, 12 न भागून त्याचं फुटामध्ये कन्वर्ट केल्यावर 0.83 फूट झालं। उंची 5.5 इंच घेतलं होतं, त्याला फुटामध्ये कन्वर्ट केल्यावर 0.45 फूट आलं। बघा, घनफळ करताना आपण तिघांचा गुणाकार करतो, तिघांचा गुणाकार केला तो आला 2.988 घनफूट, म्हणजे जवळजवळ 3 घनफूट। लाकडाचा आपण सरासरी भाव धरला, बघा हा भाव लाकडानुसार त्याच्या क्वालिटीनुसार वेगळा वेगळा असतो, तो तुम्ही पाहू शकता। सरासरी भाव आपण धरला 800 रुपये घनफूट, आपलं 3 घनफूट भरलं तर आपलं टोटल लाकडाचा भाव झाला 2400 रुपये। तर अशा पद्धतीने लाकूड कसं मोजतात तुम्हाला समजलं असेल। तुम्ही पण लाकूड मोजून पहा आणि जेवढं घनफूट लाकूड घेतलं तेवढेच पैसे द्या। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।